श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये रोग सुख शांती समृद्धी राहावी, घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा, पैशाच्या समस्या दूर व्हाव्यात, घरातील आजारपण दुःख दारिद्र्य सर्व नष्ट व्हावं यासाठी काही सोपे उपाय आहेत. ते केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. तर चला मग जाणून घेऊया कुठले आहेत ते सोपे उपाय. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या प्रत्येकाने किमान 108 वेळा म्हणावा. शक्य नसेल तर किमान एका व्यक्तीने तरी रोज 1000 वेळा जप करावा. याने धनलाभ होतो. तुळशीमध्ये काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचं आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीमध्ये ठेवतात, पण असे करू नये. हे ठेवणं चुकीचं आहे. तुळशीस रोज स्वच्छ जल अर्पण करा. लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत आणि आपणही बोलावीत. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडते ती अशी मंद सुवासाची अगरबत्ती किंवा धूप घरात लावावी. याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. दिवा किंवा समईचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्राप्त होते, पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्त होते. आपल्या घरामध्ये पत्नी मुली किंवा कोणालाही अपशब्द बोलू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. मुलं नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसार यामधील 5वा अध्याय दररोज संध्याकाळी 7च्या नंतर वाचन करा. ज्या व्यक्तीचा विवाह जुळण्यास अडचणी येतात, ठरलेला विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार यामधील 28वा अध्यायाचे दररोज संध्याकाळी 7च्या नंतर वाचन करा. सतत पावित्र्य गोष्टीचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असल्यास रोज 1 तास तरी मौन पाळा. दररोज गुरुचरित्राचा 14वा अध्याय याचे पठण केल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते, तसेच अडकलेली कामं पूर्ण होतात. तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते. तसेच या अध्यायाचे पठण संध्याकाळी 6च्या आत करावे. तसेच 12 ते 12:30 यामध्ये या अध्यायाचे वाचन करू नये. तसेच मांसाहार सुद्धा या दिवशी करू नये. रोज शक्य नसेल तर गुरुवार या दिवशी या अध्यायाचे वाचन करा. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.